बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ज्या गणपतीची नोंद झाली असा हा खवळे महागणपती. आज सामन्याला सुरुवात होताना दिसत आहे. अर्थात सलामीची विनीची जोडी डावकुरा शैलीचा फलंदाज यावी तेजस नॉन स्ट्राईक एंडवरती आणि स्ट्राईक एंडवरती उजव्या शैलीचा फलंदाज रुपेश करंगुटकर. सलामीची विनीची जोडी 5 षटकांचा सामना. पहिलं पॉवर प्लेचं षटक अर्थात विदर्भ पराडकर वेगवान गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू यावेळी फ्लाइंग स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक अडखळतोय. सुरुवातीला चेंडू अडवायचा आणि या द्विधा मनस्थितीमध्ये डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी डीजे. खातं उघडताना दिसतोय उजव्या शैलीचा फलंदाज रुपेश करंगुटकर. सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होतोय नाममात्र 4 धावा धावफलकावरती. पहिले षटक अर्थात वेगाचा वापर केलाय तो फलंदाज रुपेश करंगुटकर. यावेळी पुन्हा विदर्भ पराडकर दुर्वर्ण राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी मधल्या श्रीवर्ण सरळ निघून जाणारा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय, मात्र प्रयत्न यावेळी असफल ठरताना दिसतोय. निष्फळ ठरतोय चेंडू. निर्धाव चेंडूने सांगत होताना दिसतंय ती विदर्भ पराडकरच्या गोलंदाजीवरती. पॉवर प्लेचं षटक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फ्लाइंग स्लिप त्याचप्रमाणे शॉर्ट थर्डमॅन पॉइंट आणि कव्हर क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ दिसतोय आतमध्ये. यावेळी पुन्हा एकदा लाईन अँड लेंथ वरनं भरकटतोय विदर्भ अर्थात अवांतर धाव मिळत आहे. ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा असं समजलं जात आहे ती अतिरिक्त धाव विदर्भ पराडकरच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळत आहे. आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 5 धावा बिनबाद धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय विदर्भ पराडकर. द्रुतगती मारा राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू फटका फसलाय. मिड ऑफ क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. निलेश करंगुटकरच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय आणि या आघाडीच्या जोडीला सुरुंग लावतोय विदर्भ पराडकर. रुपेश करंगुटकरला माघारी परतावं लागतंय पहिल्या गड्याच्या रूपात. तर पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी संघाला डीजे. लागतंय कट्टा पॅकर्स कट्टा क्रिकेट संघाकडनं. दोन्ही संघांसाठी डू ऑर डायचा सामना असेल. कमीत कमी चुका करावे लागतील आणि जो संघ कमीत कमी चुका करेल मैदानावरती तो संघ आपल्याला क्वार्टर फायनल मध्ये ब्राह्मणदेव बागायत संघाविरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. विदर्भ राईट ऑफ ओव्हर द विकेट. खोलवट टप्प्याचा चेंडू अर्थात हा चेंडू काहीसा समजू शकला नाही फलंदाज सचिन करंगुटकरला. निर्धाव चेंडूने सचिन वांगणकरला काहीसा समजू शकला नाही आणि चेंडू निर्धाव गल्ला जातोय विदर्भ पराडकरच्या गोलंदाजीवरती. जरी पहिल्या चेंडूवरती चौकार गेला त्यानंतर मात्र रोखून धरणारी गोलंदाजी पाहायला मिळत आहे. कंजूशी करणारी गोलंदाजी राईट अप ओव्हर द विकेट. मिस टायमिंग फटका अर्थात साधा सोपा लॉलीपॉप झेल यशरक्षक याच्या हातामध्ये विसावतोय. दुसरा गडी बाद होतोय. भोपळाही न फोडता माघारी परतावं लागतंय ते सचिन वांगणकर. यावी तंबूच्या आश्रयाला डीजे.
टेनिस क्रिकेट मधील यावेळी संघ संकटात पाहायला मिळतोय. संघाची नाजूक आणि केविलवाणी परिस्थिती, अर्थात या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूलता निर्माण करावी लागेल ती निलेश उर्फ आबा कोयंडे या फलंदाजाला. सांघिक धावसंख्या धावफलकावर अवघ्या नाममात्र 5 धावा 2 गडी बाद. ही डावाची सुरुवात पाहायला मिळते. नाणेफेक जिंकली, सुदैव नशिबाचा कौल लागला तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाच्या बाजूने आणि यावेळी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पॉवर प्लेचं षटक हाताळलं जात आहे. अर्थात आत्मविश्वासाने गोलंदाजी विदर्भ पराडकरची. यावेळी डाव्या स्टीवरचा चेंडू सरळ दिशा दिली जाते डीप फाईन लेग वरती. आउटफील्ड अतिशय फास्ट, चेंडू थांबत नाही, चेंडू जातोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी डीजे. ड्रॉचं आयोजन आहे तारा स्पोर्ट्स तारा मुंबई या आयोजन कमिटीकडनं. दर दिवशी त्याची सोडत होते. क्वार्टर फायनलच्या सामन्यातील एका इनिंगचा खेळ समाप्त झाला की ही सोडत आपल्याला पाहायला मिळत आहे. भाग्यवान प्रेक्षक त्याच्यामधनं आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तुम्ही घरी जाता जाता अवघ्या 10 रुपयामध्ये स्मार्ट वॉच आणि इयरफोन्स घेऊन जाऊ शकता. तर नक्कीच त्वरा करा. लवकरात लवकर मंडळाचे सदस्य आहेत त्यांच्याजवळ तिकीट उपलब्ध आहेत. तुम्ही फक्त 10 रुपये देऊन ते तिकीट खरेदी करा आणि तुमच्या हातामध्ये स्मार्ट वॉच बघायला नक्कीच आवडेल. सुदेश यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हर वरती, अर्थात लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव ही तेजस करंगुटकरच्या खाती जमा होते आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही दुहेरी अंकात 10 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं षटक. सुदेश नारकर तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी संघाचा कर्णधार यावेळी ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय. पंचांच्या डाव्या साईडने यावेळी मारा करेल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू डाव्या एष्टीवर पाहायला मिळतोय. पूर्णपणे नशिबाची साथ पाहायला मिळते निलेश उर्फ आबा कोयंडीच्या बाजूने. अर्थात डाव्या एष्टीवरनं जाणारा हा वेगवान चेंडू काहीच समजू शकला नाही. पूर्णपणे निशब्द करतोय सुदेश नारकर या चेंडूवरती. चेंडू निर्धाव गल्ला जातोय सुदेश नारकरच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा डाव्या एष्टीवरचा चेंडू यावेळी शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू टोलवला जातोय. चेंडू सरळ निघून जातोय तो 4 धावांसाठी डीजे. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा डाव्या एष्टीवर मारा पाहायला मिळतोय. अर्थात एकेरी धाव पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर म्हणजे अवांतर धाव 2 धावा या चेंडूवरती मिळताना दिसत आहेत. कट्टा पॅकर्स कट्टा क्रिकेट संघाला दुहेरी धावसंख्येने 16 2 बाद. यावेळी आघाडीचा फलंदाज डावकर शैलीचा फलंदाज तेजस करंगुटकर यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने. लोअर फुलटॉस चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी डीजे. वीस धावा धावफलकावर सुदेश नारकर यांचा आपला डाव्या एष्टीवर मारा पाहायला मिळतोय. अर्थात अचूक लाईन अँड लेंथ पकडावी लागेल तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघासाठी. पहिले षटक विदर्भ पराडकरने हाताळलं. एक उपयुक्त किफायतीदार गोलंदाजी राईट आर्म राऊंड विकेट तेजसाठी. यावी वेगवान चेंडू शहरा खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जिथं एकही धाव नव्हती तिथं मात्र दुसरी धाव पूर्ण केली तेजसने.
यावेळी मात्र अचूक टप्पा प्राप्त केला होता सुदेश नारकरने, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 22 राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी अल्टी पलटी दोन क्षेत्ररक्षकांच्या मधना चेंडू सरळ निघून जातोय लॉंग स्टॉप पर्यंत. 4 धावा. डीजे 26. दुसरं षटक समाप्त होताना दिसतंय. अर्थात क्षेत्ररक्षण या षटकामध्ये त्या दर्जाचं आपल्याला पाहायला मिळत नाही. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाकडनं खराब क्षेत्ररक्षणाची इथं मात्र परिणाम भोगावा लागतोय. धावफलक मोठी उंची गाठतोय आणि 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 26-2 गड्यांच्या मोबदल्यात कट्टा पॅकर्स कट्टा क्रिकेट संघ जो धावांसाठी संघर्ष करत होता विदर्भ पराडकरच्या गोलंदाजीवरती, मात्र त्या धावा दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत कट्टा पॅकर्स कट्टा क्रिकेट संघासाठी. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक. ज्या गोलंदाजाने या इनिंगची सुरुवात केली होती तो विदर्भ पराडकर यावेळी सज्ज होताना दिसतोय गोलंदाजीसाठी. अर्थात क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. प्रकाश पराडकर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करतोय. शॉट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक, सेकंड स्लिप त्याचप्रमाणे पॉइंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हर, डीप लॉंग ऑफ लॉंग ऑन, डीप काउ कॉर्नर आणि डीप स्क्वेअर लेग वरती एक क्षेत्ररक्षक. यावेळी सुंदर फटका म्हणावा लागेल. चेंडूला दिशा दिली जाते. अर्थात विदर्भ पराडकरच्या वेगाचा फायदा उठवत लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर निघालाय चौकार. आतापर्यंत तिसरा चौकार निलेश उर्फ आबा कोयंडे यांच्या बॅटमॅनना आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 30 धावा. 5 षटकांचा सामना कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न राहील तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाकडनं. आणि फलंदाजीमध्ये कल्पकता पाहायला मिळते ती आबा कोयंडे यांच्या. यावेळी वेगवान चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी, सरळ चेंडू निघून जाताना दिसतोय यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. ज्या चेंडूवरती फलंदाज आबा कोयंडेकडे उत्तर नव्हतं, निर्धाव चेंडूने सांगत होताना दिसतंय विदर्भ पराडकरच्या गोलंदाजीवरती. राईट ऑफ ओव्हर द विकेट. याही वेळी परफ्यूम डिलिव्हरी, अनियमित बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू गुळलेंथवर पडल्यानंतर वसळताना दिसतोय. अर्थात खांद्याचा वापर करतोय विदर्भ पराडकर. एकेरी धाव आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर 31-2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3. अर्थात कमीत कमी धावा या षटकामध्ये खर्च कराव्या लागतील. दुसरं षटक सुदेश नारकरचं, त्याच्या षटकामध्ये धावा निघाल्या. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या संधीचा फायदा उठवत धावा जोडण्याचा प्रयत्न हा निलेश उर्फ आबा कोयंडे आणि त्याच्या साथीला आघाडीचा सलामीवीर तेजस करंगुटकर. यावेळी बॅटची कडा घेतोय. फ्लाइंग स्लिप मध्ये एकेरी धाव इथं पूर्ण होताना दिसतंय ती तेजस करंगुटकर साठी. वेग भन्नाट होता विदर्भ पराडकरच्या गोलंदाजीवरती आणि एकेरी धाव संख्येने 32-2 गड्यांच्या मोबदल्यात. तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियनशिप 2025. यावेळी खराब चेंडू म्हणावं लागेल, पाहावं लागेल. सरळ चेंडू निघून जातोय डीप फाईन लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय अवांतर धावेचा, म्हणजे या चेंडूवरती 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सदतीस धावा धावफलकावरती. बोनस स्वरूपात धावा बहाल होताना दिसत आहेत. अर्थात वेग भन्नाट यष्टीरक्षक कडनं चुकी आणि त्यानंतर मात्र चेंडू सरळ सीमा पार. याही वेगवान चेंडू म्हणावं लागेल आबा कोयंडे यांच्यासाठी. अर्थात उत्तर नव्हतं आबा कोयंडेंकडे.
एकेरी धाव या दरम्यान पूर्ण होताना दिसतंय. अर्थात फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. 38 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 मैदानावरती पाहायला मिळतंय विदर्भ पराडकरचं. 5 षटकांचा सामना कमीत कमी धावांवरती रोखण्याचा मनोमल इरादा, तर दुसऱ्या बाजूला कट्टा पॅकर्स कट्टा संघ जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न करेल, कारण फलंदाजी ही तेजस स्पोर्ट्स आनंदवाडीकडे भक्कम आहे. मिस टायमिंग फटका म्हणावा लागेल. शॉर्ट स्कोर लेग वरती शतरक्षक पाहायला मिळतोय. एकेरी धाव तेजस साठी प्राप्त होईल, तर एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर. 3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त. 39 दोन गडींच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंग मधील 2 षटक 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि पाहावं लागेल आबा कोयंडे आणि त्याच्या साथीला आघाडीचा फलंदाज तेजस कनगुटकर. मात्र अजूनही तेजस कनगुटकरला हवा तसा फलंदाजीचा सूर गवसताना दिसत नाही. मात्र येणाऱ्या 2 षटकांवरती कशा प्रकारे फलंदाजी होत आहे हे पाहणं औत्सुक्याचं राहील. एकोणचाळीस 2 बाद आतापर्यंत धावा पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद झाले. स्ट्राईक एंडला तेजस कनगुटकर आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. गोलंदाजीच्या आक्रमणावर शशांक हा गोलंदाज पाहायला मिळतोय. दूरवरना लांबलचक रनअप आपल्याला पाहायला मिळत आहे. पंचांच्या उजव्या साईडने यावेळी मारा करण्यासाठी सज्ज होतोय डावग्र शैलीचा फलंदाज तेजस साठी. राईट आर्म राऊंड विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये टोलवला जातोय. एकेरी धाव ही वेगाने पूर्ण, अर्थात दुहेरी धावसंख्येकडे पावलं वळताना दिसत आहे तेजसची आणि दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 2 बाद 41 धावा धावफलकावर. 41 runs loss of by 2 wicket after 4th over progress. शशांक राईट आर्म राऊंड विकेट तेजस साठी. उजव्या एष्टीवरचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय अवंतर धावेचा, अर्थात अवंतर धाव चेंडू स्क्वेअर पाहायला मिळतोय आणि सांघिक धावसंख्या 1 ने पुढे सरकताना दिसतंय. 42 2 बाद. अचूक लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल शशांक. हे षटक खूप महत्वपूर्ण असेल दोन्ही संघाच्या बाजूने. वेगवान चेंडू, अर्थात खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी म्हटलं तर वावग ठरणार नाही. फलंदाज तेजस कनगुटकर कडे उत्तर होतं. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती शशांकच्या गोलंदाजीवरती. राईट आर्म राऊंड विकेट शशांक दूरवरना. मॅच टायमिंग फटका. चेंडू थर्ड स्लिपच्या दिशेने, अर्थात फ्लाइंग स्लिप मधचा क्षेत्ररक्षक येतोय वेगाने आणि एकेरी धाव तेजसच्या खाती जमा होताना दिसत आहे. एकेरी धाव संख्येने 43 2 बाद. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. उजव्या शैलीचा फलंदाज आबा कोयंडे. आबा कोयंडेसाठी फ्लाइंग स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक, गलीच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे. स्वीपर कव्हर आणि लॉंग ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. यावेळी चेंडू निर्धाव गल्ला जातोय. शशांक याच्या गोलंदाजीवरती जोरकस फटका टोलवण्याचा प्रयत्न आबा कोयंडेकडनं यावेळी निष्फळ ठरताना दिसतोय. धावसंख्या स्थिरावली 2 बाद 43 धावा धावफलकावरती. जरा सामना थांबवायचा आहे आणि मंडळाचे जे सदस्य आहेत त्यांनी त्या गुरांना बाहेर काढायचं आहे.
विपक्ष श्री गणेश वाडा असे उद्याच्या दिवसामध्ये 4 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीप मंदिर तांबर्डे कुणकेश्वर पॅकर्स, बंड्या स्पोर्ट्स मसुरे आणि श्री गणेश वाडा हे 4 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आणि आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस, तिसरा संघ आपल्याला मिळेल सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा. 2 संघ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करतायत. स्पर्धेच्या शुभारंभाच्या दिवशी मिस यू बंटी तिर्लोट संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. कालच्या दिवसामध्ये म्हणजे स्पर्धेचा दुसरा दिवस महापुरुष रेवतळे मालवण संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. तर आजच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला एक संघ मिळेल, तो या 4 संघांमधून. सामन्याला सुरुवात होते. शशांक राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान भन्नाट वेग अर्थात अचूक दिशा, अचूक लाईन अँड लेंथ पकडताना दिसतोय गोलंदाज शशांक. पूर्णपणे निशब्द करतोय फलंदाज आबा कोयंडेला. उत्तर नव्हतं आणि सांघिक धावा संख्या स्थिरावली ती 2 बाद 43 धावा. आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल शशांक सकपाळ. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. त्यानंतर मात्र डेप थर्डमॅनच्या दिशेने चेंडू निघून जातोय. म्हणजे या चेंडूवरती 5 धावा निघताना आपल्याला पाहायला मिळतात. 5 धावा बोनस स्वरूपात. अर्थात तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी संघ धावांचा पाठलाग करेल त्यावेळी या धावांची किंमत खूप मोठी झालेली असेल. 2 बाद 48 धावा धावफलकावर. राईट अप ओव्हर द विकेट शशांक. फ्री हिटचा चेंडू अर्थात फलंदाज बाद होणार नाही. सुदेश नारकर सांगतोय की चेंडूवरती ताबा मिळव. एकेरी धाव निघतोय. ज्या एकेरी धाव संख्येने 49 धावा धावफलकावरती चौथ्या षटकाचा खेळ बहुधा इथं समाप्त होताना दिसतोय. 4 षटक 24 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 गडींच्या मोबदल्यात 49 धावा धावफलकावरती. आता मात्र शेवटचं षटक असेल. खूप महत्वपूर्ण हे षटक. आणि हे षटक तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाकडनं कुठचा गोलंदाज हाताळेल, कमीत कमी धावा देईल या षटकामध्ये. तर दुसऱ्या बाजूला विचार केला कट्टा पॅकर्स कट्टा संघ आबा कोयंडे आणि तेजस कनकुटकरला हात खोलावे लागतील या षटकामध्ये. डुअर डायचा सामना करो या मरो नाही तो बोरिया बिस्तर बांधकर वापस लौटो. कारण जो संघ विजयी ठरेल आजच्या दिवसातली शेवटची लढत खेळेल ब्राह्मणदेव बागायत संघ विरुद्ध क्वार्टर फायनलचा सामना. कुठचा संघ खेळतोय आणि कुठच्या संघाला या स्पर्धेतनं निरोप घ्यावा लागेल असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अरफात होलसेकर गोलंदाजीच्या आक्रमणावर अनुभवी गोलंदाज दिसतोय आणि नक्कीच विश्वास आहे आणि त्या विश्वासाने धिटाईने गोलंदाजी करावी लागेल. समोर तेवढाच एक जुना जाणता क्रिकेटपटू अर्थात प्रदीर्घ अनुभव क्रिकेटमधील. पहिला चेंडू उजव्या यष्टीवर चेंडूची पाहणी करतोय आबा कोयंडे सोडून देतोय. पंचांचा इशारा येतोय चेंडू अवांतर. अर्थात या अवांतर धावेने सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय. कट्टा पॅकर्स कट्टा संघ 2 बाद 50 धावा. अरफात यावे राईट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळी लाईन अँड लेंथ वरनं भरकटतोय. अर्थात अजूनही अचूक टप्पा प्राप्त होत नाही. आणि गोलंदाजीच्या दृष्टीने पाहिलं तर तुम्ही किती वेगामध्ये गोलंदाजी करता याला महत्व नाहीये, मात्र किती अचूक टप्प्यावर चेंडू हाताळता याला गोलंदाजीमध्ये खूप महत्वपूर्ण स्थान आहे. 2 बाद 51 धावा धाव फलकावर. यावेळी जोरकस फटका टोलवायचा होता. चेंडू येतोय शॉर्ट थर्डमॅन वरती. सुदेश नारकर चेंडूवरती ताबा मिळवतोय आणि जोपर्यंत चेंडूची परती होईल एकेरी धाव घेण्याची संधी. आणि एकेरी धाव संख्येने सांघिक धाव संख्या धाव फलकावर 52. 2 बाद. डावकर शैलीच्या फलंदाजाला शतरक्षण डीप मिड विकेट युवराज सावंत पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे डीप काऊ कॉर्नर लॉंग ऑन बाउंड्रीवरती निलेश कनगुटकर. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू भिरकावलाय
लॉंग लेगच्या दिशेने चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी. डीजे अब तक 56 धावा 2 बाद. सुरुवातीला वाटत होतं की हा संघ 40-45 मध्ये रोखला जाईल, मात्र त्यानंतर धावांचा वेग आपल्याला पाहायला मिळाला. राईट अ राऊंड विकेट. या विकेवर क्षेत्रामध्ये चेंडू टोलवला जातोय. पहिल्या प्रयत्नात चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. फेकी होते स्ट्राईक एंडच्या दिशेने. प्रकाश पराडकर याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त. एकेरी धाव, ज्या एकेरी धावसंख्येने 57-2 बाद. आतापर्यंत 52 धावांची भागीदारी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या या भागीदारीसाठी. सुरेख फटका फेकून दिलाय डीप काउ कॉर्नर सीमा रेषेच्या दिशेने. तारास्पोर्ट सारा मुंबई मधील ब्रँडेड षटकार. डीजे आबा कोयंडे आणि संपर्क अचूक होता चेंडू आणि बॅट मध्ये. अरफात होलसेकर पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस चेंडू यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हर वरती चेंडू टोलवला जातोय. युवराज सावंत आपल्याला चेंडूवरती पाहायला मिळतोय आणि चेंडूची फेकी होईल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. 65-2 बाद. 65 धावा धावफल कव्हर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. अरफात होलसेकर अर्थात शेवटचा चेंडू निर्धाव पाहायला मिळेल. षटकार बसेल, चौकार बसेल की एकेरी धाव निघेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. राईट अप ओव्हर द विकेट. यावी पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. खूपच लांब. ताकद, नजाकत आणि सौंदर्य. षटकार. डीजे
ओव्हर क्रमांक 1 रुपेश करंगुटकर सलामीची जोडी मैदानात. युवराज सावंत स्ट्रायकिंग एंडला, प्रकाश पराडकर नॉन स्ट्राईक एंडला. विजयी 72 धावांचं लक्ष पार करायचंय या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. बॉलर तयार. पहिला चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी. विजयी 72 धावा बनवायचे आहेत. भरपूर लांब लक्ष प्राप्त केलंय कट्टा पॅकर्स या टीमने. पुन्हा एकदा मोठा फटका काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हवाई सपर. नवीन कोऱ्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय युवराज सावंतने. षटकारासाठी जातोय. 6 धावा इथे ऍड केल्या जाईल. टीमचं खातं खोललं जातंय. एस डीजे पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टंप पिच केलाय. तोपर्यंत खराब चेंडू वाईड घोषित केला जातोय. पंचांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 7 सध्या धावसंख्या स्कोर कार्ड वरती. अपुलर लेनचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हला लगावलाय. पायचा डीप मध्ये क्षेत्ररक्षण येतोय. तेजस आहे त्या ठिकाणी. चेंडू कलेक्ट करेल. तोपर्यंत एकच धाव. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठे फटके सजवावे लागतील. प्रयत्न करावे लागतील. या मॅच मध्ये क्षमता आहे तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीम वरती. कट्टा पॅकर्स कट्टा विरुद्ध तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी ही लढत. रुपेश ऊर्ध्व विकेट मारा करेल. प्रकाश पराडकरचा पहिला मोठा फटका. लॉंग ऑनच्या मधोमध जाईल हा चेंडू. सीमा रेषा पलीकडे. षटकारासाठी 6 धावा इथे ऍड केल्या जात आहे. टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 14 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. काय बॅटिंग करावी लागेल. अशा पद्धतीची सुरुवातीपासून बॅटिंग करावी लागेल. युवराजने आक्रमण चढवलंय. त्यानंतर त्याच्या मागोमाग प्रकाश पराडकरने मोठे फटके सजवण्यास सुरुवात केली आहे. रुपेश करंगुटकरच्या गोलंदाजीवरती. कट्टा पॅकर्स कट्टा विरुद्ध तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी अशी लढत मैदानावरती. पुन्हा एकदा चांगला फटका. आडव्या बॅटने क्लिक केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड वरून चेंडू मिड विकेटला जातोय. तोपर्यंत चौकार. 4 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 18. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा उठवला जातोय. या ओव्हर मध्ये आक्रमण चढवलं जातंय. कारण त्यांना माहिती आहे 8 क्षेत्ररक्षक 9 क्षेत्ररक्षक इथे 30 सर्कल मध्ये पाहायला भेटतील. आणि त्याचा फायदा उठवतोय तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीम. पुन्हा उलटी फुलटी म्हणावा लागेल. उलटा सुलटा फटका. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. टप्पा पडल्यानंतर उंची दिली आहे. परंतु तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आणि इथे मात्र 3 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी आबा थोडेसे नाराज. परंतु 3 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहे. टीमची धावसंख्या 3 ने पुढे जाते. दुर्वाद समदार केली आहे इथे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनबाद 21 धावा. यस डीजे यस पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 21. समीकरण येऊन टेबलय 24 चेंडू 51 धावांची आवश्यकता. आबा कोयंडे येतोय. 24 चेंडू 51 धावा. काय बॅटिंग केली आबा कोयंडेने कट्टा पॅकर्स टीम कडून. आणि तेजस करंगुटकर या 2 बॅटरचं कौतुक करावं लागेल. हा फुलर लेनचा चेंडू अगदी बॅटच्या रडारमध्ये घेतलाय आणि भिरकावून दिलाय. काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑफच्या मधोमध षटकारासाठी जातोय. 6 धावा ऍड केल्या जाईल. प्रकाश पराडकरच्या बॅट मधून हा दुसरा षटकार येतोय. डीजे
एकदा मोठा फटका, प्रत्येक फटक्यावरती ते घणाघाती प्रहार. आबा कोंडे सारखा कसलेला गोलंदाज आहे, परंतु त्याच्यावर आक्रमण चढवलं जातंय. प्रति हल्ले पाहायला भेटत आहेत. प्रकाश पराडकरच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार जातोय. 6 ने धावसंख्या वाढेल. 27-33 माफ करा, दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 33 धावा. पुन्हा एकदा मिड विकेटला फटका सजवला आणि या चेंडूवरती षटकार जातोय. प्रकाश पराडकरला 6चाच पाडा शिकवलाय की काय असं वाटतंय. प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकतोय. काय बॅटिंग करतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट त्यानंतर खुल्या गटातील टेनिस क्रिकेट खेळताना सातत्याने दिसलाय प्रकाश पराडकर. देवगडचं नाव टेनिस क्रिकेटच्या विश्वावरती त्याने सुद्धा नेलंय. प्रकाश पराडकर तो आत्ता आमच्या या SMG हायस्कूलच्या मैदानावरती अक्षरशः दणानून सोडलंय हा मैदान. प्रकाश पुन्हा एकदा चांगला चेंडू हलक्या हाताने स्टीअर केलाय. पाहायचा लॉंग आपला चेंडू जातोय तोपर्यंत डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 41 धावा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. दमदार सुरुवात केली आहे तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीमच्या डगआउटचा विचार केला तर त्यांच्या प्रत्येक चेहऱ्यावरती प्रत्येक खेळाडूंच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहायला भेटते. कारण सुरुवात दमदार केली आहे. युवराजने 1 षटकार 1 चौकार त्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पाहायचंय 2 क्षेत्ररक्षकांना बेदून हा चेंडू गलीच्या दिशेने अगदी जमिनीला झाडून पुसून चाटून सीमारेषा पलीकडे चौकारासाठी 4 धावा. धावसंख्या वाढते. 45 धावा सध्या स्कोर कार्ड वरती पाहायला भेटत आहेत. कट्टा पॅकर्स ज्यावेळी बॅटिंग करत होती 72 धावा बनवल्या. त्यानंतर थोडासा प्रेशर आला होता तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीम वरती. प्रेक्षक पण या ठिकाणी थोडेसे विचारात पडले असतील. कट्टा पॅकर्सने इथे 72 धावा बनवल्या आहेत परंतु इथे झेल आहे. उलटा झेल घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र सक्सेस झालाय. आबा कोंडे प्रकाश पराडकर सारखं वादळ शमलं आहे ते शांत केलंय प्रकाश पराडकरला. बॅक टू पॅव्हेलियन. प्रकाश टीमला बसलेला पहिला हादरा. टीमची धावसंख्या 1,45 अशी परिस्थिती आहे. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीमची धावसंख्या 1,45. प्रत्येक खेळाडूला इथे आक्रमण चढवावं लागेल. 72 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. तुम्ही सध्या पाहताय तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2025चा थरार. यानंतर अजून एक मॅच असेल. या चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध बागायत. अठरा चेंडू 27 धावा. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी प्रकाश पराडकरचा विचार केला तर त्याने मात्र सदतीस धावांचं योगदान दिलंय. 4 षटकार 2 चौकार त्याच्या बॅट मधून पेश केले गेलेत. 37 धावांचं योगदान प्रकाश पराडकरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या वाढेल. आबा कोंडे गोलंदाजी मार्कवर. शुभम येतोय नवीन गोलंदाज. चांगला चेंडू पिच करण्याचा प्रयत्न. इथे युवराजला माघारी परतावं लागेल आणि इथे खेळ बदलायला वेळ लागत नाहीये. हा दुसरा मोठा मासा गळाला भेटतोय. बिनबाद 45 दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. परंतु आता मात्र 2 बाद 45 अशी परिस्थिती पाहायला भेटते. नवीन बॅटर मैदानात जाईल. युवराज इथे आउट होतोय. सात धावांचं योगदान दिलंय युवराजने. 37 धावांचं योगदान दिलंय प्रकाशने. आणि आता मात्र नवीन दोन्ही बॅटर आहेत मैदानावरती. आबाने शेवटच्या चेंडूवरती प्रकाश पराडकरला झेलबाद केलं. त्यानंतर शुभमने पहिल्या चेंडूवरती युवराजला इथे आउट केलंय.
3:45, 2:45, माफ करा 2:45 अशी परिस्थिती आहे. विजयी 72 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. लेफ्ट हँड बॅटर इथे निलेश करंगुटकर आणि त्याच्या विरोधात शुभम चौगुले उर्ध विकेट मारा करेल. स्लो ऑन पद्धतीचा चेंडू उड्डवलाय, पाहायचं इथे झेल होईल का? क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, तेजसने अप्रतिम झेल पकडलाय आणि तिसरा गडी बाद होतोय. सलग तिसरा चेंडूवरती इथे बाद होतोय. धावा निलेश इथे 0 या धावसंख्येवरती बाद होतोय. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय सुदेश नारकर. बिनबाद 42 आणि त्यानंतर 3:45 अशी परिस्थिती मैदानात तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीम कडून. सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं होतं तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीमने, परंतु प्रकाश पराडकर अब्बाच्या गोलंदाजीवरती शेवटच्या चेंडूवरती झेलबाद झाला आणि तिथून मात्र यू टर्न घेतलाय या मॅचने. पुन्हा एकदा शुभम चौगुले स्ट्रायकिंग एंडला, बॅटर सुदेश नारकर टीमचा कॅप्टन, टीमचा नेता, टीमचा मार्गदर्शक, टीमचा तारणहार. चांगला चेंडू पॉइंटला दिशा दिली आहे, पाहायचंय वन बाउन्स टप्पा पडल्यानंतर गती घेतली आहे. विरज आहे त्याच्यासोबत, परंतु चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. चौकारासाठी आल्या आल्या चौकार ठोकलाय, हलक्या हाताने स्टेअर केला गलीच्या दिशेने सुदेश नारकरने, टीमच्या कॅप्टनने. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाते. टीमची धावसंख्या 49ला 3 अशी परिस्थिती आहे. 49ला 3 तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीमची. ओव्हर क्रमांक 3, सामना मात्र बरोबरीत आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. पाहायचं इथे चांगली बॅटिंग केली तर कमबॅक करेल आनंदवाडी संघ, परंतु इथे मात्र एक डॉट चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करेल कट्टा पॅकर्स. कट्टा हा संघ क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ मानला जातोय. चांगला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडू भरपूर पुढे पडतोय. वन बाउंड चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत चांगली फेकी आहे. 2 धावा तर कंप्लीट केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. संयमी क्रिकेट टीमची धावसंख्या 51ला 3 अशी परिस्थिती आहे. विजयी 72 धावांचं लक्ष्य पार करायचंय. सुरुवात चांगली करून दिली आहे. प्रकाश असेल, युवराज असेल या 2 बॅटरने, परंतु ते सध्या डगआउट मध्ये. हा मात्र मोठा फटका, मिड विकेटला झेल होईल का? परंतु इथे सीमारेषा पलीकडे षटकार जातोय. सुदेश नारकरच्या बॅट मधून षटकार. SDJ समीकरण येऊन ठेपलंय. 13 चेंडू 15 धावांची आवश्यकता. सुदेश नारकर स्ट्रायकिंग एंडला, शुभम चौगुलेवरती आक्रमण चढवलंय. पुन्हा एकदा बॅटर तयार. चांगला चेंडू गलीच्या दिशेने दिलाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर इथे चांगलं क्षेत्ररक्षण केलंय विराजने. वन बाउंड चेंडू अडवलाय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 59ला 3 अशी परिस्थिती आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आता मात्र इथे मॅचने पुन्हा एकदा यू टर्न घेतलाय. सुदेश नारकरच्या एका षटकाराने यू टर्न घेतला आणि पुन्हा एकदा पारड जड दिसतंय तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीमचं. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. आबा कोंडे येतोय. आबा कोंडेवरती सुद्धा प्रकाशने हल्ला चढवला होता. शेवटच्या चेंडूवरती आबाने झेलबाद केलं होतं निलेशला.
प्रकाश पराडकरला, परंतु आता मात्र वेदांत चांगला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हला आला ऑन द कार्पेट चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तेजस, एक धाव कंप्लीट केली जाईल, चांगली फेकी, एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते, धावसंख्या वाढते. सुदेश नारकर टीमचा कॅप्टन, टीमचा नेता येथे स्ट्रायकिंग इडला. पुन्हा एकदा चांगला चेंडू आला ऑन द कार्पेट चेंडू, लॉंग ऑफकडे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगली फेकी, एकच धाव. संयमी खेळी आबाच्या गोलंदाजीवरती वेदांत असेल, सुदेश नारकर असेल, टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 72 धावांचं लक्ष पार करायचंय. 61 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले गेलेत. पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय, फटका फसलाय, परंतु आबा जातोय चेंडूकडे. इथे मात्र भरपूर कठीण झेल पाहायला भेटतोय. तोपर्यंत 1 बाउन्स चेंडू पडतोय आणि इथे झेल सुटलाय. तोपर्यंत भरपूर लांब आबा झेल मागे पासून, आणि त्यामुळेच की काही ते 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. या चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध बागायत यानंतरची लढत असेल. वाटत होतं कट्टा पॅकर्स कट्टा टीम कमबॅक करेल, परंतु इथे सुदेश नारकरने मैदानात एंट्री केली. एक चौकार, एक षटकार पेश केल्यानंतर संघाला पुन्हा एकदा सुस्थितीत नेऊन ठेवलंय, आणि तो सध्या नॉन स्ट्राईक एंडला. वेदांत जाधव स्ट्रायकिंग एंडला, त्याच्या विरोधात आब्बा चांगला फटका सजवलाय, पाहायचंय लॉंग लेगला चेंडू जातोय, भरपूर लांब लचक जाईल हा चेंडू. तोपर्यंत सीमारेषा पलीकडे चौकार जातोय. वेदांत जाधवच्या बॅट मधून हा चौकार येतोय. यस डीजे. दावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं जातंय आब्बासाठी, इथे वेदांतसाठी. चांगला चेंडू शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न, षटकार मारायचा होता, फॅच फिनिश करायची होती, परंतु तसं घडताना दिसलं नाहीये. गुडलेंथवरती टप्पा पडल्यानंतर गती घेतली चेंडूने, आणि थेट चेंडू यष्टीरक्षक रुपेश करंगुटकरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडू जातोय इथे. 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता. उर्ध विकेट मारा करेल क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा सजवलं गेलंय, षटकार मारून फिनिश करेल काय वेदांत जाधव. वेदांत जाधवचा विचार केला तर याच मैदानावरती सातत्याने खेळताना दिसलाय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत याच मैदानावरती प्रॅक्टिस करताना दिसतोय. पुन्हा एकदा मिड विकेटला नो मॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, तोपर्यंत चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय, चौकार या चेंडूवरती पाहायला भेटत आहेत, आणि टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. स्कोर लेवल होतोय आता मात्र 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. बागायत टीम संपूर्ण स्क्वॉड आणि कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला तयारीत राहायचंय. पण 6 चेंडू 1 धावेची गरज. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल म्हणजेच काय तर तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी हा संघ विजयाच्या उंबरट्यावर दिसतोय, परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ मानला जातोय. पाहिजे 6 चेंडू 1 धाव. स्ट्रायकिंग एंडला इथे बॅटर सुदेश नारकर हलक्या हाताने स्टीअर केलाय. विजय फटका पॉइंटला म्हणजेच काय तर आमच्या कॉम्बॉक्सच्या बरोबर समोर चेंडू सीमा रेषा पलीकडे येतोय आणि विजयी होतोय या ठिकाणी तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी हा संघ. वेल प्लेड तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी हा संघ. हाडलक असेल कट्टा पॅकर्स कट्टा टीमचं, परंतु सकाळपासून चांगलं प्रदर्शन केलं आमच्या या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला, त्याबद्दल तुमचं सुद्धा आम्ही तारा स्पोर्ट्स तारा मुंबरीच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. आणि विजयी होतोय तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीम. आणि आजच्या दिवसातील